नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 66हून अधिक ठिकाणी भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार विजयी होतील। आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आत्मविश्वास। येत्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI या महायुतीचे 66हून अधिक उमेदवार निवडून येतील, असा आत्मविश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला। पनवेल मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे, RPIचे निलेश सोनवणे आदी उपस्थित होते। यावेळी पनवेलच्या शाश्वत विकासाचे संकल्पपत्र मधील अनेक मुद्द्यांवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे मत व्यक्त केले आणि गेल्या काही वर्षात पनवेलचा झालेला झपाट्याने विकास पाहता जनता पुन्हा भाजपाला दणदणीत विजयी करील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, पनवेल। मोदी सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय, राज्य सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय। त्यामुळे लोकांना आम्ही नवीन नव्हतो, लोक आम्हाला नवीन नव्हतं। भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ताकद काय आहे सगळ्यात जास्त, की आम्ही बहुतांश इमारतींमध्ये आमचे सेक्टर प्रमुख आहेत। भाजपची मूळ रचना आमची शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष ही आमची रचना आहेच। त्याच बरोबरीनं आम्ही आता बिल्डिंग प्रमुख नेमले आणि त्या बिल्डिंग प्रमुखांमार्फत आम्ही या परिसरामधल्या लोकांना या ठिकाणी रोजगार वाढणार आहे। मग नैनाथ शहर असेल, तिसरी मुंबई जी होती आहे त्या तिसऱ्या मुंबईच्या बाबतीमध्ये उल्लेख झाला। या सगळ्यामुळं पनवेल एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून एस्टॅब्लिश होईल हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय। मला असं वाटतं की आम्ही पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून त्यांचे आम्ही आभार मानले पाहिजे की इतक्या मायन्युटली एक राज्याचा मुख्यमंत्री एकेका शहराचा विचार करतो। आणि त्यामुळे खरोखरच या परिसरामधले जे सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी हे त्या ठिकाणी आलेले होते। नंतरही अनेक जण आम्हाला भेटले आणि मग कुठेतरी अचानकपणानं सांगायचं आम्ही असा टॅक्स 65% माफ करू। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्याला अतिशय सडेतोडपणानं उत्तर दिलंय की ज्यांना निवडून यायचं नाही ते काही आश्वासन देऊ शकतात, ज्यांना निवडून यायचं नाही टीका कुठल्याही पातळीची करत आहे। तुम्ही माझ्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेल्या आहेत आणि मला व्यक्तिशः सगळ्या आरोपांचं टीकेचं मला आणि आमचे माजी सभागृहाचे परेश ठाकूर यांना टीकेचं दरी बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। एका अर्थानं त्यांनी असं दाखवलं प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर हेच महापालिका चालवत आहेत। तर मला आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं लागेल की परेश ठाकूर सभागृह नेते होते, भाजपचा आमदारांच्या नातेवाईकाला तिकीट न देण्याचा निर्णय, आणि तोही निर्णय कसा होता, पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर त्याला तिकीट द्यायचं नाही। आधी जे राजकारणात आहेत मुंबई पासून आपण पहा की त्यांना मात्र तिकीटच्या ठेवीदारांचे पैसे आमच्यामुळे ठेवीदारांना मिळाले। ते ठेवीदार त्यांच्याशी जास्त संबंधित होते आणि म्हणून एक एक करत ते त्यांच्यापासून ते त्यांचे सहकारी निखळत गेले। आमच्याकडे जी संख्या 51 होती ती महापालिकेची निवडणूक लागताना आमची 65 झाली। विजय खानावकर महायुतीचे, आमचे राष्ट्रवादीचे 66 झाले। ते आमच्यावर आरोप करतात, पण त्यांनी स्वतःचा जरा अंतरंगामध्ये झाकून बघा, या ठिकाणी डोकावून बघावं तर त्यांच्या लक्षात येईल त्यांचा जनाधारही सुटला आणि मग आता त्यांचे सहकारी सुटले। आज आमच्या बरोबर त्यांच्यातले निवडून आलेले सहकारी आमच्या बरोबर का आले, याचं कारण असं आहे की त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास आधीच उडाला होता। याचा आम्हाला फटका बसणार नाही। या उलट ही या ठिकाणी जी ताकद जनतेच्या आशीर्वादाने आमची निर्माण झाली, मला असं वाटतं की ते एका अर्थानं या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये जे आमची ताकद अधोरेखित झालेली आहे आणि या 6 जणांनी आमच्यासाठी शुभशकुन निर्माण केला आहे आणि तो शुभशकुन घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय। आमचे 6 उमेदवार नगरसेवक या भूमिकेमध्ये पोहोचले।